की आता क्रिकेटला कुठेतरी स्वल्पविराम लागेल आणि मग रबरचा स्पर्धा त्यांचा आपल्याला वाट पाहावी लागेल आणि तिथे क्रिकेट सुरू होईल पुन्हा एकदा, परंतु तसं नाही आहे. इथे आपण पाहतोय वन स्टार आणि मोरिया 11 वाघाचीवाडी या संघांनी केलेला हा अट्टास आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला कालच्या रात्रीमध्ये आली. आज स्पर्धेचा आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीचा हा सोहळा आहे आणि त्यामध्ये दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना फ्रेश पूलमधून आपण पाहतोय आणि फ्रेश पूलमधील पहिल्या 4 मधून एक संघ सुपर 12 साठी क्वालिफाय होणारा चौथा संघ ठरणार आहे आणि त्यासाठी ते लढाया त्यासाठी ते होणाऱ्या क्लॅशेस सुरू होत आहेत. सामना सुरूचा पंचांचा इशारा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार झालाय नितीन धरणेकर. रिशिता 11 अकुर्ली संघ टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. फलंदाजीचं आमंत्रण मीत 11 वरोस या संघाला दिलंय. पहिलाच बॉल स्लोवर ओव्हरआर्म ॲक्शननं रिलीज केला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशनचा सिकंदर आहे नितीन. नितीन म्हटलं तर बोटांची जादू आणि पॉवर प्लेमध्ये मी म्हणेन असा एकमेव गोलंदाज जो स्पायनी अटॅक घेऊन मैदानामध्ये उतरतो तशाच प्रकारची गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बीट केलं. बॅट्समनचा देखील हाच एक मनसुबा होता की रीड करूया प्रथमतः आपण बॉलरची लाईन. यावेळचा बॉल पहा. हाही बॉल तेवढाच आपल्याला सुंदर पाहायला मिळतो. गती परिवर्तन आलं तर थोडंसं आपण पाहतो चलबिचलित फलंदाजाला होताना आपण पाहिला. हे अक्षरशः होतं आणि तेच घडताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ सुरू आहे. रन्स धावफलकावरती अद्यापपर्यंत अकाउंट ओपन नाही आहे. स्लोवर ओव्हरआर्म ॲक्शन ऑफ साईडला फटकारले बॉलला. पॉइंट मध्ये आपण पाहतोय पॉइंट मधून कव्हर मध्ये बॉल सीमारेषा बाहेर गॅप मधून क्रॅकिंग चौकार. आडव्या बॅटनं खेळताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर आता इथून एकेरी अंकावरती प्राचारण होण्याचा त्यांचा प्रयत्न. 5ला आपण पाहतोय या संघ जाऊन पोहोचलाय. 5ला 0 आहेत. कुठल्या प्रकारची विकेट नाही आहे. सुरुवात आपण पाहतोय ती आपल्याला पाहायला मिळेल. रन्स धावफलकावरती 5 पाहायला मिळतात. बिनगड्याचा मोबदला आपण तिकडे पाहतोय. राईट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन या कॉम्बिनेशनसह मैदानामध्ये वरचे संघ पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं खेळत फिल्डर आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न पहा तिकडे फाईनच्या रिजन मध्ये फटका खेळलाय. पाठलाग बॉलचा स्टॉप केलाय शेवटच्या मोमेंटला. तोपर्यंत धावा चोरण्यासाठी फलंदाजांचा प्रयत्न देखील तेवढाच छान. 3 धावांचा प्रयत्न होता आणि 3 धावा यशस्वीरित्या संपन्न होत आहेत या बॉलवरती. चांगली रनिंग बिटिंग विकेट पाहायला मिळते. 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. बिनगड्याचा मोबदला आहे. ते म्हणतात ना सर सलामत तो पगडी 50. इथे तसं काहीसं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वरोसे संघ मीत 11 या नावानं नशीब शेठ भैराने आज पुरस्कृत केल्या संघाला. आणि अपोजिटला आपण पाहतोय रिशिता 11 अकुर्ली या संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस त्यांनी जिंकला. अपोजिट टीमला 2 धावांची पेनल्टी आहे. त्यामुळं तो देखील तर आता मी म्हणेन इथे बॅकअप आणि तो देखील तुम्हाला एक भरणा भरून काढायचा त्याच उद्देशानं आहेत. चांगला फटका वन बाउंस ओव्हर द टॉप देखना फटका धाबा बनतील 4 चौकार. चा खेळ प्रिव्हियस बॉल चौकारानं केला एंड. या ओव्हरचा पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्यासाठी आलेला चौकार आपण पाहिला असतात. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 रन लॉस ऑफ 0 विकेट. सुबोध 5 मध्ये 9 वरती नाबाद खेळतोय तर 1 मध्ये 3चं योगदान शुभमचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मीत 11 या वरोसे संघाच्या धावा आपल्याला 12 पाहायला मिळतात धावफलकावरती. P2चा स्पेल हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळेला आपण पाहतोय अविनाश गायकवाड या खेळाडूच्या हातामध्ये आणि अविनाश आपण पाहतो आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय टीम अकुर्लीच्या माध्यमातून. अभिजित गायकवाड अविनाश गायकवाड या नावानं देखील परिचयित आहे हा खेळाडू. अभिजितला आपण पाहतोय
भूटानचा जादूगर वेरेशनचा सिकंदर पुन्हा एकदा तयार झाला आहे इथे गोलंदाजीसाठी. भारताच्या सरासरीनं सध्याच्या घडीला आपण पाहतोय फलंदाजी होताना पाहायला मिळते टीमची. स्ट्राईक एंडला राईट हँडेड बॅट्समन, नॉन स्ट्राईक एंड आपण पाहतोय लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशनसह मैदानामध्ये ही जोडी. फुल टॉस लेनचा बॉल, फटका प्रॉपर आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि खेळलाय. सुंदर फटकेबाजी, धावा मिळतील 6 षटकार. नव्हती. स्टँड अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच 6 पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या फलक 18 आकड्यावरती जाताना पाहायला मिळतंय. 18 लॉस ऑफ 0. 18ला 0 आहेत. 15.43च्या सरासरीने सध्या फलंदाजी करतात. पहिल्या हाफमध्ये खेळ सुरू आहे. पहिल्या सेशनमध्ये फलंदाजी वाटायला आली. तो वरोसे संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल गोलंदाज तयार होईल. हा चेंडू आपण पाहतोय पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा ऑफिशियलचा आपण पाहतोय. द्वारकानाथ चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप छान चेंडू होता. इलिगेशनसह आपण पाहिलं की हा बॉल रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळाला. हाही बॉल आपण पाहतोय. कमबॅकची भूमिका, बॅकिंगसाठी नियमितपणे अवेलेबल असणारा खेळाडू आणि नियमितपणे आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा अकुर्ली संघ मैदानामध्ये खेळतो आणि तेव्हा तेव्हा आपण पाहिलं की बॅकिंगसाठी अवेलेबिलिटी दाखवणारा खेळाडू आहे अभिजित गायकवाड. स्पिनर ऑन द अटॅक, मध्यम गतीनं बीट करत असतो नियमितपणे फलंदाजांना. लेग कट, ऑफ कट या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम आपल्या गोलंदाजीमध्ये आहे आणि त्याचा वापर तो करतोय मैदानामध्ये. फिरून खेळलेत, बॅकफुटला गेलेत. खेळाडूला ओळखलं होतं, रिदम ओळखलं होता खेळाडूचा आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं की थोडासा ट्रान्स चेंज केला, आत गेले आणि त्यानंतर फाईनला टार्गेट केलं. चौकार पाहायला मिळाला. सुबोध देखील आता थोड्या लयमध्ये येताना पाहायला मिळतोय. सुरुवात शुभमनं देखील चांगली दिली आहे. 3 मध्ये 10 वरती तो नाबाद खेळतोय. स्विंग केलाय, स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळायचं होतं परंतु पिक करता आलं नाहीये बॉलला, कारण ज्या पद्धतीनं तिरप्या रेषेतलं वलन बॉलला मिळालं अगदी समोरून आपण पाहिलं बॉल खेळाडूच्या, तोही पॅडवरती जाऊन आलेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडून आपण पाहतोय आता सरासरी थोडीशी डिक्रीज होताना पाहायला मिळेल. 13.33च्या सरासरीने चालल्यात. 20 धावा धावफलकावर आहेत आणि 20ला आपण पाहतो धक्का नाही आतापर्यंत. कट केला, फिल्डर आहेत. सेकंड स्लिपला चान्स आणि आपण पाहतोय फलंदाज बाद. पहिला धक्का टीम वरवसेला. सुबोधच्या खेळीचा अंत. आता आपण पाहिलं की आगेकूच करत असताना अखेरकार अभिजित गायकवाडला सफलता मिळाली. सह आपण पाहतोय टीम अकुर्लीला देखील सफलता मिळाली. पहिला धक्का बसला यावेळेला टीम मित्यालन वरोसे या संघाला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता पहा. हाही बॉल, स्विंग अँड मिस. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अभिजित कमबॅक साठी सुसज्ज आणि कमबॅकिंग गोलंदाजी देखील आपण पाहतो. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत दिलाय. द मॅन विथ गोल्डन नाम. आणि स्पेशली आपण पाहिलं की बॉलमध्ये मॅजिक टाकायचा त्याचा प्रयत्न आहे. मॅजिकल गोलंदाजी. भूटानचा जादूगर आहे अभिजित. टॉस जो होता तो टॉस आपण पाहिलं की त्यांनी जिंकला आणि त्यांनी जो निर्णय घेतला फिल्डिंग करायचा, त्या निर्णयास्पद कामगिरी करतात सध्याच्या घडीला अकुर्ली संघाचे गोलंदाज आहेत. काही मात्र शंका नाहीये. 20 झालेत. 20ला 1 आहे. पहिला धक्का आपण पाहिला जो बसला होता सुबोधच्या माध्यमातून. शुभम अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 झालेत, माफ करा. स्क्रीनवरती लेट अपडेट त्यामुळे थोडासा व्यत्यय आला.
इंटरनेटची सुविधा जी आहे ती आपण पाहतोय या परिसरामध्ये थोडीशी आपल्याला स्लोली पाहायला मिळते, त्यामुळं फास्टली पीक होत नाही आहे. अभिजित 12 धावांचं हे देखील षटक आलं. टोटल 24 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 हवेमध्ये खेळला, फिल्डर आहेत, लॉंग ऑनला टार्गेट, लॉंग ऑन मध्ये बॉल, सीमारेषा बाहेर, षटकार. ऐंशी टक्के सामन्यांमध्ये आपण धावा बनताना पाहिल्या होत्या. हवेमध्ये फिल्डर उपलब्ध, कव्हरला कुठली चूक नाहीये, झेल टिपला जातोय आणि हा धक्का आहे दुसरा वरोसे संघाला फलंदाज बाद. तीस वरती 2 फलंदाज आपण पाहतोय तंबूमध्ये माघारी परतलेत. संघ मैदानाच्या आतमध्ये स्विंग 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 पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी, तीच पायनी. छान आपण खेळ मैदानामध्ये अकुर्ली टीमचा पाहतोय. पहिला गोलंदाज तोही स्पायनी अटॅक, दुसरा गोलंदाज तिथे देखील आपण पाहिलं स्पिनर आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील तेच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा क्या बात आहे, काय गोलंदाजी पहा, अप्रतिम गोलंदाजी. पिचचा आपण जर आराखडा पाहिला त्यानुसार गोलंदाजी होताना पाहायला मिळते, कारण फास्टेस्ट गोलंदाजामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला अटॅक झाले होते. मग त्यामध्ये खास करून आपण जर विचार केला गणेश पारवेची खेळी आपल्या सर्वांना आठवेल, जिकडे अर्धशतकीय खेळी त्या खेळाडूने केली होती. आणि स्पेशली आपण जर पाहिलं ओ स्विच अँड स्टिच सुपर रिव्हर्सचा फटका, 6 धावा अक्षयच्या बॅटमधून आपण पाहतो षटकार. वेळेला आपण पाहतोय ऑन द अटॅक ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होती. इथे पहा, इथे पहा, चांगली फिल्डिंग, क्लोज बनेल का, डेंजर एंड कडे आहेत. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा मुख्य पंचांचा निर्णय. ॲज अ विकेट किपर आपण पाहिलं चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि त्यानंतर फेकी जी आहे त्या फेकीमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाहीये. पिकअप देखील तेवढं छान केलं ॲज अ बॉलर काम करत असताना गोलंदाज अलंकार गायकवाडनं, आणि त्यानंतर आपण स्टंपिंग पाहिली ती सुंदर होती. रनिंग बिंदू विकेटमध्ये आपण पाहतो आता इथून गणेश आणि अक्षयमध्ये कसं तालमेल त्यावरती आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्याचा आपण पाहिला मुख्य पंचांनी दाखवला.
इट्स आउट. फलंदाज बाद होतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं की बॅट्समन आपण पाहतोय आउट झालेला आहे. आणि आपण पाहिलं की हा धक्का आपण टीमला बसताना पाहिला. धावजीच्या स्वरूपात बळी टिपला गेला. फलंदाज बाद झाला तो वर्षे संघाचा, ज्यामध्ये आपण पाहिलं गणेश शर्मा खातही न खोलता माघारी परतला. नवीन खेळाडू अक्षय निकल ज्याने चांगला स्टार्ट दिलाय. सुरुवातीचे 2 चेंडू तो डॉट खेळला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं षटकारानं स्वागत केलं तर रिव्हर्सचा फटका तो खेळला होता. ओ द विकेट. पुढचा बॉल आपण पाहतोय. पहा तिकडे विकेट किपर कडून चूक. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, ब्लॅक स्क्रीनला आदळणारा हा बॉल येतोय. चौकार. धावा येताना आपण पाहतोय वरोसी संघासाठी 40 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या टीमच्या टोटलमध्ये. फ्रंटला जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत मिड विकेटला. चूक घडली तिकडे. झेल जो आहे तो हातातून निसटलाय. लॉंग कडे बॉल पळतोय. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की मिड विकेटच्या फिल्डरनं त्या बॉलला स्टॉप केलाय. थोडीशी ताडांबल उडाली. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली या खेळाडूंना म्हणूया. आणि या बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऋषिता 11 अकोर्ली संघाच्या विरोधामध्ये घेत असताना मित 11 वरोसी संघ 43 वरती 43 ला 3 आपण पाहतोय विकेट पडलेले आपण पाहिलेले आहेत. लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोअरचा आपण अहवाल जर पाहिला तर 58 पर्यंत पोहोचण्याच्या दाट शक्यता कम्प्युटरचा अहवाल सांगतोय. याच मी म्हणेन रन रेटनं जर चाललंय तर. आणि ते 60 धावा सेफ नाहीयेत या मैदानावरती. पहा तिकडे फर्स्ट स्लिपला कुठली चूक नाही आहे. अप्रतिम झेल आणि पुन्हा एकदा अजून एक धक्का वरोसे संघाला. फलंदाज होतोय बाद. त्रेचाळीस धावा असताना आपण पाहतोय अजून एक आपण चांगला चेंडू रिलीज करताना अलंकार गायकवाड या खेळाडूला पाहिलं. सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट सांघिक यश मिळालं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की दुसरा बॉल लेगबाईचा चौकार आला होता. त्यानंतर 3 धावा पळून घेतल्या होत्या. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहिलं की फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. कॅचआउटच्या स्वरूपात आता विकेट मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वप्नील एरुणकर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी स्वप्नील एरुणकर साठी हा बॉल आपण पाहतोय. अलंकार गायकवाडच्या माध्यमातून गोलंदाजी. 4थ्या ओव्हरला आपण पाहतोय सुरुवात झाली होती. आता शेवट होण्यासाठी शेवटचा 1 बॉल या षटकामधून बाकी आहे. 43 पर्यंत आतापर्यंत पोहोचलेत अकोलीच्या विरोधामध्ये खेळत असताना वरोसे. हाही बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. खेळ संपलाय. फलंदाजी वरोसे संघाचे पाहायला मिळते. त्रेचाळीसला 4 आपण विकेट पडताना पाहिलं. 10.75 सरासरीनं चांगली गोलंदाजी. कमबॅकिंग षटक दिलं अलंकार गायकवाडनं. आता इथून चर्चा आहे की कुठला गोलंदाज आपण दुसऱ्यांदा वापरायचा आणि त्यासाठी आपण पाहतोय एक छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुढील सामन्याचा टॉस आपण इथे करणार आहोत. श्रीरामिलन चिंचवली मिका 11 आणि त्यांच्या अपोजिट मध्ये आपण पाहणार आहोत आनंदवाडी या टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी इथे यायचं आहे.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आणि टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय टीम चिंचवली आणि आनंदवाडी आपले संघनायक आपण पाठवून द्यायचे. 43 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला आहे. हॅलो, चला खरं तर टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मिका 11 श्रीराम चिंचोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आनंदवाडी संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन चला खरं तर या. चला चिंचोली टीम ऑनला खेळले तिकडे पहा, डेंजर एंडकडे दोन खेळाडूंमध्ये थोडीशी बॅलन्सिंग बिघडली आहे. एकाला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि इथे आपण पाहतोय आता आश्चर्याचा कडू धक्काच बसलाय टीम भरोसेला. अजून एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद नितीन धरणेकर दुसऱ्यांदा मैदानामध्ये षटक टाकण्यासाठी. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी झाली होती, त्यानंतर डेथ ओव्हरसाठी आपण पाहतो या गोलंदाजी निवड टीम अकोर्लीच्या माध्यमातून. लॉस ऑफ 5. 44ला 5 धक्के बसलेत. अक्षय निकलचे आणि त्यासोबत आपण पाहतोय आता कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मधल्या फळीमध्ये कल्पेशला संधी मिळते आणि इथे इम्पॅक्ट टाकण्यासाठी या खेळाडूकडे आता जरूर सगळेजण आवर्जून बघतात. अक्षय जोपर्यंत मैदानामध्ये धावा बनण्याचे चान्सेस आहेत, कारण या खेळाडूनं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. त्याच खेळाडूला बीट करण्यासाठी पॉवर प्लेचा गोलंदाज त्यांनी वाचून ठेवला होता डेथ ओव्हरसाठी नितीन धरणेकरला. आणि नितीन धरणेकरची सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये आपण गोलंदाजी जर पाहिली, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर नाही माफ करा, पहिल्या बॉलवरती देखील आपण रनआउटची विकेट पाहिली होती आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. चला खरं तर इथे टॉस केला जातो. आपण पाहतो टॉस जिंकलाय चिंचोली टीमनं. जशा रीतीनं मॅच एंड होईल तशा रीतीनं जो काही निर्णय असेल त्याला सामोरी जा. चला फ्रंटला येऊन खेळायचा निर्णय होता. विकेट किपर चांगली कामगिरी दाखवत आहेत. 44 धाव फलकावरती धावांमध्ये थोडी स्थगिती पाहायला मिळते. एंडला जो फिनिशिंग टच द्यायचा होता तो देण्यासाठी आपण पाहतोय थोडेसे आता मात्र बॅट्समन साचपडले जातात, कारण या धावा ज्या आहेत त्या परंपरा असतात आणि या धावा ज्या वेळेला बनतात त्यावेळेला मग आपण धावा डिफेंड करण्यासाठी जातो तेव्हा भरपूर बेनिफिशरी त्यातून आपल्याला प्राप्त होते. फिरून खेळलेत, खूप छान फटका, रिव्हर्सचा फटका. अक्षय निकलजे पहिला षटकार देखील याच पद्धतीने एक्झिक्यूट केला होता. आताही आपण पाहतोय कॉपी पेस्ट हा फटका पाहायला मिळतो. अजून एक दमदार षटकार. या 6 धावांनी 50 धावा टीम वरोसेच्या कंप्लीट झाल्यात. 50 रन्स कंप्लीट, ज्यामध्ये आपण जर विचार केला अक्षयच्या फलंदाजीचा 9 मध्ये 16 वरती तो खेळतोय. 177.78च्या सरासरीने सध्याच्या घडीला फलंदाजी सुरू आहे. बॅटिंग स्टार्टमध्ये मी म्हणेन चांगला मी म्हणेन या खेळाडूनं फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, किती धावा बनवतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं. 12ची सरासरीची चर्चा झाली होती, 60 पर्यंत पोहोचतील असा अहवाल कम्प्युटरने देखील दाखवला होता. ऑनला खेळलेत, मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहे. फिल्डिंग छान, फेकी पहा, स्ट्राइक एंडला तिकडे धोक्याची घंटा होऊ शकते का प्रश्न, परंतु पिक करू शकले नाही यात व्यवस्थित विकेट किपर. तोपर्यंत 2 धावा जवळपास पूर्ण केल्या आणि 2 धावांनी धावसंख्या फलक 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. शेवटचा 1 बॉल बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी यावेळेला टीम वरोसेकडे आणि लास्ट बॉल टाकण्यासाठी नितीन धरणेकर आहे तयार. काही रहस्य असेल या बॉल मागचं, सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागल्यात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आपण पाहतो पंचांकडे, लाऊड शाउट जरूर पाहतायत पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. शेवट गोड केलाय नितीन धरणेकरनं, विकेट संपादन केली अखेर.
लावून घ्या टीम वरोसे. जास्त वेळ नाही आपल्याकडे. फिल्डिंग सेटअप लगेच आपण लावून घ्यायचा आहे. स्पेशली मी ऑर्गनायझर कमिटीला विनंती करेन, चला सलामीची जोडी देखील आपण पाठवून द्यायची आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय वेस्टर्न कॅफेचे सर्व आमचे चेतन गायकवाड यांचे आपण पिताश्रीयांना पाहतोय. आज भगवान शेठ गायकवाड या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि LED स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकतो. पहा, जिथे जिथे अकुर्ली संघ मैदानामध्ये उतरतो तेव्हा हा शांत आणि निर्मळ चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. नियमितपणे संघाच्या आपण पाहतोय पाठराखणीसाठी प्रत्येकी मैदानामध्ये ते अवेलेबल असतात. चला फलंदाज पाठवायचे आहेत सलामीचे. अकुर्ली संघ तुम्हाला विनंती आहे, आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. ओपनर बॅट्समन मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवून द्यायचे. अकुर्ली संघ जास्त वेळ घेत आहे प्लीज. आणि फिल्डिंग सेटअप देखील आपण लावून घ्या. ओपनिंग पेअर स्वप्नील शेळके आणि नितीन धरणेकर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये. अपोजिट 10 मध्ये आपण पाहतोय आता समोर आपल्याला मीत 11 वरोसे हा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नशीब शेठ भोईर यांनी आज या संघाला पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांच्या अपोजिटमध्ये आपण पाहतोय संघ आहे तो म्हणजेच अकुर्ली, जो आज रितिशा 11 या नावानं मैदानामध्ये उतरलाय. टॉस जिंकून त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी झाली. 53 धावांचं आता आव्हान त्यांच्या समोर आहे. 5 षटकांचा हा खेळ आपण पाहतोय, त्यामुळं 5 षटकांच्या खेळामध्ये थोडंसं आपल्याला एडिशन क्रिकेटचं बदलताना पाहायला मिळतं. कारण एरवी 4 ओव्हरच्या गेमला देखील फास्टेस्ट क्रिकेट म्हणतात, परंतु 5 ओव्हरच्या गेममध्ये थोडे चेंजेस असतात आणि त्यामध्ये आपण पाहतो एक गोलंदाज 2 षटकं देखील हात आलतो. त्यामुळं तो देखील एक बेनिफिशरी प्रत्येक संघाला मिळतो, बेनिफिट प्रत्येक संघाला मिळतो आणि त्याचा फायदा अनेक सारे संघ उचलताना आपण पाहिलेले आहेत. आणि खास करून मग अशा एका गोलंदाजाला वापरला जातो जो संघातील A+ कॅटेगरीमधील गोलंदाज आहे आणि त्याचा वापर अपोजिट संघामधील एका मोठ्या खेळाडूच्या अगेन्स्टमध्ये आपण होताना पाहतो आणि त्याचा बेनिफिट जेव्हा मिळतो त्यावेळेला आपण पाहतो एखाद्या संघाची पडझड देखील लागते. तिथे वाचून खेळणारे खेळाडू आपण पाहतोय की धावा बनवताना आपल्याला डेथ ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. असा खेळ 5 ओव्हरचा, यामध्ये आपण पाहतोय थोडासा तालमेल आणि बॅलन्स सेट करण्यासाठी थोडासा वेळ जरूर जातो. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं अँडी असोसिएशननं हा रूल आणला की 5 षटकांचे सामने नाईट फॉर्मॅटमध्ये होणं आवश्यक आहे आणि त्याच फॉर्मॅटनं जाण्याचा आमच्या आयोजन कमिटीचा निर्णय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 12चा 12 संघांचा जो लॉट आहे तो नेक्स्ट इयर मी म्हणेन खंडित करा प्लीज. तो देखील एनडीनं आणलेला आहे. एनडीला फॉलो रायगड असोसिएशनने देखील केलं. परंतु राऊंड द विकेट, पहिलाच बॉलवरती आघात, क्रॅकिंग स्ट्रोक, कव्हरला आपण पाहतोय उडवलाय बॉलला, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील शेळके आणि पहिलाच वेलकम चौकार. सुरुवात चांगली. वेल बिगन इज अ हाफ डन. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब आहे, भरपूर काही सांगून जातो. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुम्ही विजयाचा अर्धा पल्ला तिथेच निश्चित करता. हाफ ट्रॅकरचा बॉल हॅमर करायचा प्रयत्न होता बॅट्समनचा. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये, वेगानं बॉल आला जलद गतीनं सुबोधच्या माध्यमातून. पहा
स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेला आहे. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. अशोक डिंडाची स्टाईल आहे. अगदी आपण पाहतो डोक्यावरती हॅडपॅच आणि त्यानंतर गोलंदाजी वेगवान. सुबोधला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चौका, दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू फिरून खेळलेत फिल्डर आहेत. लेग स्लिपला कुठली चूक नाही आहे. पहिला मोहरा गारत आणि पहिला धक्का आपण पाहतोय टीम अकुर्लीला. स्वप्नील शेळके निराश नजरेण आणि हताश मनानं आता माघारी परततोय. पहिला धक्का अकुर्ली संघाला बसलाय. असा मोबदला मोजावा लागलाय. 4ला पहिला विकेट आलाय आणि पहिला विकेट पडल्यानंतर थोडासा आता प्रेशराईज केलं जाईल टीम अकुर्लीला. कारण या संघाकडे आपण जर विचार केला टॉप ऑर्डरमध्ये चांगले फलंदाज आहेत. मधल्या फळीमध्ये थोड्या आपल्याला फलंदाजांची कमकुवत फलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे हा एक वीक पॉईंट आहे टीमचा. त्या वीक पॉईंटवरती अभ्यास करावा लागेल समोरील संघाला जिंकण्यासाठी. आणि टॉप ऑर्डरमधील नितीनला मी म्हणेन शेवटपर्यंत सामना संपवण्यापर्यंत थांबणं मैदानामध्ये गरजेचं आहे. परंतु नितीनचा देखील खेळ आपण जर पाहिलेला आहे आणि त्यामध्ये आपण जरूर त्याला ओळखतो की तो एक हार्ड हिटर आणि विध्वंसक फलंदाज आहे. या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 3 षटकही कमी पडतील. इतका हा आपण पाहतोय ताकदवर खेळाडू आहे हार्ड हिटिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंडला आपण त्या खेळाडूला पाहतोय. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अभिजित गायकवाडला प्रचारण केलंय. वन डाऊनला आपण पाहतोय संधी मिळते. इम्प्रूव्हमेंट आज आपण पाहतो फलंदाजीमध्ये झाली आणि संधी आहे. याच्यावरही चांगली संधी अभिजितला मिळणार नाही आहे स्वतःला सिद्ध करण्याची. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे त्यामुळे राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशनचं मैदानामध्ये आपण त्यांना पाहतो. समोर गोलंदाज सुबोध. भोसले आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी तो करत असताना टॉस मागील मॅचचा झाला. त्या टॉसमध्ये आपण पाहिलं चिंचवली संघानं टॉस जिंकला. त्याने फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. त्यामुळे आनंदवाडी संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. राऊंड द विकेट बॉल. हा ट्रॅकरचा बॉल आहे. हवेत खेळला फिल्डर आहेत मिड विकेटला. चान्स बनली आहे. हातातून झेल निसटला. केडीएस आपण पाहतो चूक करतोय. वन बाउन्स बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि हा मिळतोय नशिबाचा चौका. टीम अकुर्लीच्या खात्यामध्ये धावा येत आहेत 4-4-4. मी म्हणेन चांगलं ठरेल टीमसाठी. हे योग्य नाही आहे ॲज क्रिकेट थोडंसं. हा टॅकरचा बॉल आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला टार्गेट केलंय. पॉईंटचा खेळाडू आपण पाहतोय बॉलच्या मागे पळतोय. बॉल जातोय थर्ड बँडच्या रिझनमध्ये आहे. अंतिम मोमेंटला बॉल लढवलं जाईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत टीम अकुर्लीचे 2 फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आपण नितीन धरणेकरला पाहिला. हातामधून जो बॅट आहे तो निसटला परंतु धावा घेण्यासाठी तो मात्र जीवाच्या अकांतानं पळाला आणि अखेरकार 2 धावा या बॉलवरती पूर्ण झाल्या. या 2 धावांनी आपण पाहतो धावांमध्ये भर पडली जाते. एकेरी अंकामधून दुहेरी अंकामध्ये धावसंख्या फलक आता इथून त्याच्यामध्ये बदलाव होताना पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1चा लॉस आहे. लास्ट बॉल या पहिल्या षटकामधून पॉवर प्लेचा बाकी आहे. ऑफ साईडला खेळायचं. मिड ऑफ तैनात आहे त्यामुळे थोडंसं इथे ट्रिकी समीकरण बनलं आहे. कुठली धाव नाही. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 1 मधून आल्या 10 धावा 1 लॉस आपण पाहिला कुर्ली संघाचा पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्ले फिनिश. टेंडर लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्ले संपलाय. P2चा आता इथून षटक सुरू होईल. P2 साठी साहिल निकलजेकडे जाण्याचा निर्णय भरोसे संघानं घेतलाय. समोर आपण पाहतो नितीन धरणेकर जो आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये.
पॉवर प्लेला फेस करणारे 2 फलंदाज पाहायला मिळाले, ज्यामध्ये अभिजित गायकवाड त्यानं 3 मध्ये 6 दिल्या, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं स्वप्नील शेळके त्यानं देखील आपल्याला 4 धावांचं योगदान देताना पाहायला मिळालं. अशा पद्धतीनं पॉवर प्ले संपला गेला. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी सुबोध भोसलेनं केली. साहिल निकलजे दुसऱ्या षटकासाठी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला राईट हँडेड बॅट्समन नितीन दर्णेकर या संघाचा हा ट्रम्प कार्ड. राऊंड द विकेटनं आपण पाहतोय बॉल पॉइंटला फिल्डर आहेत, कुठली चूक नाही आहे. केडीएस ज्यानं चूक केली होती त्यानं आता चांगली फिल्डिंग दाखवली आहे. फिल्डर चांगला आहे, आधी चर्चा झाली होती या गोष्टीची. आणि एखाद्या चुका आपण पाहतो अशा प्रकारच्या फिल्डरकडून घडतात, ते आपल्याला थोडेसे चेंजेस आपल्याला फील्ड सेटअपमध्ये पाहायला मिळतात. आताचा फिल्डिंग सेटअप आपण जर इथून पाहिला तर एक खेळाडू त्यांनी मिड विकेटला तैनात केला, एक लॉंग ऑनमध्ये जो काव कॉर्नरला तैनात आहे, लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर आहे, पॉईंट आतमध्ये आहे, फाईन आतमध्ये आहे, कारण P2 सुरू आहे आणि P2चा खेळ आपण पाहतोय. 2 बॉल सलग डॉट, 2 निर्धाव बॉल नितीन समोर. आक्रमक नितीन आता थोडासा आपण पाहतोय इथून धीर धरून फलंदाजी करायचा निर्णय साकारतोय मैदानामध्ये. समंजसपणाचा क्रिकेट हा खेळ म्हटला तर मेरिटचा खेळ आहे. मग ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला मारायचा, लेग साईडचा बॉल लेग साईडला मारायचा. चांगला चेंडू आपल्यासाठी असेल तर त्याच्यासाठी मग आपण प्रतिकार करताना अनेक संघांना अनेक फलंदाजांना पाहिलं. खराब बॉलला आपण पाहतोय की दिशा द्यायची, इव्हन डिफेन्स करायचा. खेळ आहे क्रिकेट, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. अनिश्चिततावाचा भरावा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि क्रिकेटचा आपण इथे आनंद घेतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन राईट हँडेड नितीन धर्णेकर, तर समोर आता साहिल निकलजे तिसऱ्यांदा त्याला फेस करतोय. हाही बॉल पा पुन्हा एकदा बीट केलं बॅट्समन नितीनला. काय गोलंदाजी पा, अप्रतिम गोलंदाजी. थोडासा लाईनअप आपण जर पाहिला तर लॉंग लाईनअप आहे आणि त्यामध्ये असं वाटतं की हा पेसर अटॅक असणार आहे, परंतु ज्या वेळेला बॉल रिलीज होतोय त्यावेळेला आपण पाहतोय थोडासा बॉल हलकासा टर्न द्यायचा प्रयत्न खेळाडूचा राहतोय, आणि तोच आता इथे डिफेटेबल समोरील फलंदाजासाठी मी म्हणेन एक चांगली गोलंदाजी आहे. समोरील फलंदाजाला थांबवण्यासाठी या गोलंदाजाकडे हा ऑप्शन त्यांच्याकडे होता, म्हणून त्याला P2 मध्ये प्राचारण करायचा निर्णय टीमनं घेतला. 21 बॉल 43चं समीकरण आता अकोर्ली संघासमोर आलेलं आहे. साहिल यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध ऑन साइडला भिडकावलाय, ताकदवर स्ट्रोक, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. तो आपण पाहतोय सेट झालाय, आणि सेट झाल्यानंतर आता मात्र समोरच्याची वाट लावण्यासाठी तो तयार झालाय. षटकार आलाय, प्रिव्हियस बॉल नितीन दर्णेकरच्या बॅट मधून. तोच नितीन हार्ड हिटर फलंदाज आहे, मी आधीच चर्चा केली. आता पाहायला मिळतंय त्याचा हा एक हार्ड हिटनेस मैदानाच्या आतमध्ये. अजून एक सलग दुसरा कन्झिक्युटिव्ह षटकार. शांत होता, आता तो प्रशांत झालाय. प्रशांत महासागर आपण पाहतोय सर्वाधिक जास्त भाग त्यानं भूमीचा व्यापलेला, आणि त्यामध्ये आपण पाहतोय तो विशाल आहे. तसं आता इथे आपण पाहतोय महाकाय विशाल फलंदाजी मैदानामध्ये दाखवून देतोय फलंदाज नितीन दर्णेकर. 12च्या सरासरीनं चाललाय, रिक्वायरमेंट थोडासा निच्चांकित होताना पाहायला मिळेल. 9.79च्या आवश्यकता आता समोर आहे. बॅट्सविंग आपण खेळाडूचा पाहू शकतो, अगदी सहजतेनं हाताळला बॉलला. थोडासा आपण पाहतोय बॉडी त्यानं जो वेट आहे तो पायांवरती ट्रान्सफर केला, वाकला होता थोडासा. त्यानंतर समोर आलेला बॉल ऑन साइडला भेडगावला. हाही बॉल फिल्डर आहे तिकडे, जेलसाठी चान्स, परंतु बॉल अडवणं थोडं अशक्य आणि बॉल अवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द टॉप, ऑन द राईट झोन खेळले आणि ऑन साइडला न टार्गेट करता ऑफ साइड टार्गेट केली या वेळेला, आणि ऑफ साइडच्या दिशेमध्ये आपण पाहतो अजून एक मोठा फटका या वेळेला आहे. 4 धावा मिळणारा चौकार. केली जाईल, कारण नितीन धर्णेकर हा एक विस्फोटक खेळाडू आहे टीम अकोर्लीचा, यात काही मात्र शंका नाही आहे. टोटल धावा जर आपण धावफलकावरती पाहिल्या तर 18ला आता 27 हव्यात, 26 झाल्यात, 26ला 1 लॉस. 2 षटकांचा खेळ संपला. 13.00च्या सरासरीने जाण्याचा हा निर्णय आपण पाहतोय. यावेळेला टीम अकोर्लीच्या फलंदाजांचा राहिला. पहिला फलंदाज बाद झाला होता, स्वप्नील शेळके संघ थोडा अडचणीमध्ये होता, त्यामुळं त्या धक्क्यापासून सावरणं नितीनलाही थोडं कठीण झालं होतं. आणि नितीन आपण सुरुवातीला पाहिलं, सुरुवातीचे 3 डॉट बॉल तो खेळला, त्यानंतरचे एंडचे 3 डॉट बॉल आपण पाहिलं, सुरुवातीचे 3 डॉट बॉल त्याचा कुठेतरी आपण बॅकअप घेण्यासाठी तयार आहोत हे दाखवत असताना त्यानं 3 स्ट्रोक मोठे घेतले, धावा बनल्या गेल्या.
18 बॉलमध्ये 27 पाहिजेत. मिती 11 वरोसीच्या स्टॅट्समध्ये आपण पाहू शकतो. अक्षय निकलजीच्या 18 धावा त्यांच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट राहिल्यात. शुभम निकलजीच्या 16 धावा देखील इम्पॉर्टंट राहिल्यात. सुबोधच्या 13 धावा देखील महत्त्वाच्या आहेत. कल्पेश चांगली फलंदाजी देऊ शकला नाही, आज नाबाद राहिला तो. शून्यावरती खेळाडू तयार. साहिल 18 बॉलमध्ये 27 धावांची आता इकडे आपण पाहतोय संघाला गरज आहे. आणि या गरजेपोटी समोर आता लेफ्ट हँडेड बॅट्समन फेस करण्यासाठी बॉलरला तयार कुर्लीकडून. तर या धावा वाचवायचा जो काही मनसोब आहे, इव्हन हा काही मॅडम चॅलेंजिंग ओव्हर आहे, तो ओव्हर घेऊन आलाय विराज. रितिश आयलन कुर्ली संघाला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट अँड द नेम ऑफ द ट्रॉफी वाघाचीवाडी चषक. 26 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. विराजला आपण पाहतोय 12-12. आज चर्चा झाली होती वाघाचीवाडी चषक या ग्रुपवरती, आणि आपण पाहिलं रोहितदादा पाटील जे 12-12 किंग आहेत त्यांचे बंधुराज, त्यांनी देखील थोडी चर्चा केली होती की पहाट होणार आज. काल देखील पहाट झाली. आणि आपण पाहतो ग्रामीण फॉर्मॅटपेक्षा ज्यावेळेला आदिवासी फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होतात त्यावेळेला हे टायमिंग मी म्हणेन त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. KDS अप्रतिम फिल्डिंग. जर्सी नंबर 26 फेके देखील छान धाव वाचवली आपल्या संघासाठी. ते एक धाव आपण पाहतोय येताना पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशनसह 2 फलंदाज मैदानामध्ये, त्यामुळे फील्ड सेटअपमध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. 1 गड्याचा लॉस आपण पाहतोय अकोर्ली संघानं आत्तापर्यंत मोजलेला. अभिजित मैदानामध्ये 4 मध्ये 7 तो देतोय, 6 मध्ये 16 आणि 3च्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर अकोर्लीचं खातं 27 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. तिकडे आता रिक्वायर रन रेट त्यांच्यासाठी 9.18चा येऊन ठेपलाय. करंटली 12.46च्या सरासरीनं ते फलंदाजी करत आहेत. स्ट्राईक एंडला नितीन दर्णेकर, गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय, पहा बॉलला बाउन्सच मिळाला नाही आहे, त्यामुळे हा बॉल जो आहे तो थोडासा बॅट्समनसाठी आपण पाहतोय ट्रिकी समीकरण बनवून गेला आणि त्या बॉलला देखील जाऊ दिलं. हा खेळ आपण पाहतोय नितीनकडे चांगला आहे. तो चांगला बॉल असेल तर आघात करतो, खराब बॉल असेल तर तो जाऊ देतो आपल्यासाठी. अशा प्रकारचे खेळ तो नियमितपणे करत असतो. अनेक साऱ्या मैदानांमध्ये आपण विस्फोटक होताना त्याला पाहिलं. आज या मैदानावर देखील आपण पाहतोय तशाच पद्धतीने तो खेळतोय. क्या बात आहे. थर्ड मॅन टार्गेट यावेळेला जिकडे बसलेत आनंदवाडीचे खेळाडू त्या सेशन मध्ये हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. समीकरण चेंज होईल. आता 15 बॉलचा खेळ बाकी आहे, 22ची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याचा लॉस आपण पाहतोय तिकडे. 8.80च्या सरासरीने जाण्याचा निर्णय. 12.4च्या सरासरीने आपण पाहतोय ते सध्या फलंदाजी करतात. नितीन दर्णेकर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला तर 20 धावांवरती नाबाद खेळतो. 8 बॉलला तो सामोरं गेला. त्यामध्ये चौकारांचा समावेश आहे, त्यामध्ये षटकारांचाही समावेश आहे. त्यामुळे आपण पाहतोय दोन्ही बाजूने तो फलंदाजी करतोय. अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह नितीन बनलाय मैदानामध्ये. जी त्याची अस्मिता आहे त्या अस्मिता मैदानामध्ये तो दाखवतोय. पहा हा बॉल लिडिंग एज अँड इट्स टेकन. बाउन्सर अटॅक आणि विरजला सफलतासह वरोसेला देखील महत्वाचा गडी बाद झालाय. नितीनला आपण पाहतोय डगचा रस्ता दाखवला. हा दुसरा धक्का टीम अकुर्लीला. 31 वरती दुसरा फलंदाज बाद. कुर्लीचं राजकीय जे क्षितिज आहे त्यामध्ये आपण पाहतो त्या राजकीय क्षितिजाला हायलाईट करणारा आपण पाहतोय गावाचा प्रथम नागरिक देखील आहे. सरपंच हे पद घोषवतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय ॲज अ लीडर बॅट्समन म्हणून देखील आपण टीमा कुर्लीमधून त्याला खेळताना पाहतो. त्यामुळे टेनिस क्रिकेट देखील हायलाईट करणारा खेळाडू असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. येस, आपण जेल टिपताना पाहिलं नितीनला, जे वरोसे जे गावाचे आपण पाहतोय या सरपंच आहेत. आणि नितीन धर्णेकर आपण पाहिला अकुर्लीचा उपसरपंच. त्यामुळं हा जो बेटल आपण पाहिला तो बेटल आपल्याला पॉलिटिशियन वर्सेस पॉलिटिशियन देखील पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेट टार्गेट आहे. फिल्डर तिकडे उपलब्ध आहेत.
बॉल उंच उडाला, अंतिम मोमेंटला बॉलला अडवलाय. तिकडे पहा फेकी छान, रन घेण्याचा प्रयत्न नाही आहे. आपण जरूर तिकडे एक सिंगल येताना पाहतोय. एका धाव्यानं समंजसपणा दाखवलाय. 32 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 32 रन्स आपण पाहतो धावफलकावरती. लॉस ऑफ 2. 32 ला 2 आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आता आवश्यकता टीम रितिशा 11 अकुर्ली संघाला जिंकण्यासाठी. मॅच डेप्थ पर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण पाहतो यावेळेला टीम मोरोसीचा चाललाय. कारण त्यांना आपण पाहिलं इन्व्हेस्टमेंट करत असताना एंड त्यांचा चांगला झाला नाही, त्यामुळे शेवट गोड करू शकले नाही आहेत ते. परंतु गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. त्या ताकदीचा प्रचंड प्रमाणामध्ये मैदानामध्ये ते वापर करतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आपण पाहतोय जो वनडाऊनला आला. अभिजित गायकवाड 4 मध्ये 7चं योगदान त्याने दिलंय. तो खेळाडू आपण पाहतोय, त्यालाही सुरुवातीला जीवनदान मिळालं होतं. ऑन साईडला आपण पाहतोय हा ऑफ साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय फटका खेळलाय. पॉईंटमधून बॉल मिड विकेटमध्ये, पॉईंटमधून कव्हरमध्ये बॉल आपण जाताना पाहिला. रनिंग बिटवीन द विकेट छान. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 आपण पाहतोय आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 34 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 34 रन्स आपण धावफलकावरती जरूर पाहिलं. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 ची गरज आहे टीम अकुर्लीला जिंकण्यासाठी. महत्वाचे टॉप ऑर्डर मधले 2 फलंदाज देखील बाद झालाय. मॅच इंटरेस्टिंग होणार यात काही मात्र शंका नाहीये. 12 बॉलमध्ये 19 कशा होतील हे पाहण्यासाठी मैदानामध्ये जाऊ. छोटासा ब्रेक आपण पाहतो मैदानामध्ये आहे. जाऊयात डीजेकडे. चेंडू आणि 19चं समीकरण आपण पाहतो आता येऊन ठेपलेलं आहे. 2 धावांची पॅनल्टी त्यामध्ये, त्यामुळे आता तुम्हाला 17 बनवणं देखील मी म्हणेन आपल्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे वरोसे संघ तुम्हाला आता 17 वाचवायच्यात याची आपण नोंद घ्यायची. कारण उशिरा उपस्थिती त्यामुळं 2 धावांची पॅनल्टी आपण पाहतोय समोरील वरोसे संघाला बसली होती. त्यामुळे आता धावा वाचवण्यासाठी थोडासा कठीण प्रसंग त्यांच्यासाठी असणार आहे. असं म्हणतात की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो. इथे ती भूमिका या ओव्हरमध्ये पूर्ण भविष्य आहे या मॅचचं. कारण या ओव्हरमध्ये जे घडेल, या ओव्हरमध्ये जे होईल त्यामध्ये आपण पाहतो हा सामना डेप्थपर्यंत जाईल की नाही जाईल याच्या चर्चा होतील. अजूनही 12 बॉलमध्ये 17 हव्यात. ओव्हरसाठी आपण पाहतोय गोलंदाज सुबोध भोसलेला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा गोलंदाज. अकोर्ली संघाची रणनीती आपण पाहिली की त्यांनी पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज डेथ ओव्हरसाठी वाचवून ठेवला होता. परंतु आता परिस्थिती तशी नाही आहे. त्यामुळं वरोसी संघ आपण पाहतो या गोलंदाजाला सुरुवातीलाच आणतोय 4थ्या ओव्हरसाठी. शेवटची ओव्हर किती धावा वाचतील याच्यावरती तो निर्णय घेतला जाईल आणि त्यासाठी त्या खरं तर रणमंत्रावरती काम करण्याचा त्यांचा निर्णय आपण पाहिला. येणारे 12 बॉल आणि 17 धावांची गरज. 8.50 सरासरी धावगती राखण्याची आता अपेक्षा राहील टीम अकुर्लीच्या. फलंदाजांना जिंकण्यासाठी हे त्यांच्या पुढे आव्हान. तर 8च्या सरासरीने देखील धावा खर्च केल्या तर मग जिंकू शकतात वरोसी संघाच्या खेळाडूत, काही मात्र शंका नाही आहे. 4थ्या ओव्हरला सुरुवात सुबोध आपण पाहतोय दुसऱ्यांदा पहिला बॉल घेऊन. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटमध्ये फिल्डर आहे. 1 रन आपण पाहतो तिकडे घेत असताना खेळाडूला पाहिलाय. फिल्डिंग छान, फेकी तेवढी छान. त्यानंतर विकेट किपर देखील आपलं काम छान पद्धतीनं हाताळतोय. 1 धाव या बॉलवरती आल्या. 1नं थोडं समीकरण चेंज होत आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानामध्ये सुरूच आहे. कारण आपण जर पाहिलं 4च्या 4 गोलंदाज लेफ्ट हँडेड गोलंदाजी करताना पाहायला मिळतात अकुर्ली संघाचे आणि तो एक मोठा बेनिफिट त्यांना मिळतो. यंदाचा हंगाम थोडेसे आउट ऑफ फॉर्म ते राहिले कारण भरपूर कमी एंट्रीज देखील आपण त्यांना खेळताना पाहिलं. आज या मैदानावरती आपण त्यांना खेळताना पाहतो. 37 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. धावफलकावरती धावा आपण बघितल्या आहेत. अकुर्ली 11 बॉलमध्ये 16 पाहिजे. चला वरोसी संघ जास्त वेळ घेत आहे, प्लीज थोडं सहकार्य करा आणि कॉपरेटची भूमिका आपण दाखवायची प्लीज. लास्ट अँड लिस्ट रिकॉल आहे पा तुमच्यासाठी, पुन्हा कॉल दिले जाणार नाहीयेत. हा बॉल ऑफ साईडला फटकारला गॅप मधून. थर्ड मॅन टार्गेट. पाठलाग बॉलचा होणार नाहीये कारण बॉलचा वेग जास्त आहे आणि बॉल जाईल थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. ट्रॅकिंग चौकार. आपण पाहतोय 1 लॉस 2 लॉस.
परंतु 2 लॉसचा कुठलाही प्रेशर नाही आहे मैदानामध्ये या खेळाडूंवरती आणि चांगली फलंदाजी अक्षरशः पाहायला देखील मिळते. धावफलकावरती धावा आहेत टोटल 41. 10चा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 12 पाहिजेत जिंकण्यासाठी टीम अकुर्लीला. पाठलाग छान पद्धतीनं केलाय. रिक्वायर्ड 7.20 आलाय. त्यामुळे फलंदाजी आपण पाहतोय सेकंड हाफ मध्ये अकुर्ली संघाची थोडीशी आपल्याला वरचढ पाहायला मिळते ग्राफिकल मेथडनुसार. हा बॉल पंचबॉल आले. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव ॲडिशनलच्या स्वरूपात आता टोटल कार्डला ऍड केली जाईल. आमच्या सोबत आज गुणलेखक आपण पाहतोय ही भूमिका पार पाडतायत केवाळे गावाचे आपण पाहतो जे उपसरपंच आहेत ते कांचनजी पालकर सर, ज्यांनी शक्तीसारखी एक बलाढ्य ट्रॉफी मुंबईमध्ये आपण पाहिलं की आपल्या लेखणीच्या माध्यमातून पार पाडली आहे. बॉल बॅटच्या मधोमध स्टँड अँड डिस्पॅच ऑन साइडला बॉल पिकअप शॉट आणि षटकार. शेवटच्या घडीला संघाच्या मदतीसाठी धावून आला अभिजित. सुरुवातीला जीवनदान दिलं होतं याच खेळाडूला. पहिलाच बॉल झेल आली होती आय थिंक कव्हरला आणि SDKने तो कॉल KDSने तो आपण पाहिला की कॉल झेल सोडला होता. त्यानंतर तो चौकार देखील गेला आणि तिथून आपण पाहिलं की या खेळाडूनं मागं बोलून पाहिलं नाही. यावेळेला टार्गेट ऑफ साइड आहे. ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडच्या बाजूनं लॉंग ऑफ 1 बाउन्स बॉल ओव्हर द टॉप. 4 रन चौकार. मध्ये 23 वरती फलंदाजी अभिजित गायकवाडची. 287.5च्या सरासरीनं फलंदाजी. 1 षटकार 3 चौकार. 8 बॉलमध्ये 23 धावांची बहारदार विस्फोटक इनिंग या खेळाडूची पाहायला मिळाली आहे. टोटल धावा धावफलकावरती आपल्याला 50 पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये पॅनल्टीच्या धावा देखील 2. मग अजून आपण जर विचार केला आता 1 धावेची गरज होती आणि हा सामना जिंकलाय टीम अकुर्लीनं. वेल प्लेड अभिनंदन. क्या बात आहे. चला नेक्स्ट मॅच खरं तर सर्व खेळाडू रेडी व्हा. चिंचोली टीम तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि फिल्डिंग आहे. चला तर